अच्छा, छात्रों, आपको फिर से ये वीडियो के साथ सभी छात्रों को स्वागत करता हूँ। और पीयूसी सेकेंड ईयर का तृतीय सिलेबस हिंदी इस विषय में पहले पाठ सुजान भगत अभी भी चल रही थी, लेकिन आज फिर से आगे इस लेसन में क्या है वो समरी के बारे में या सारांश के बारे में विचार करेंगे। लेकिन आगे जो आने वाले परिच्छेद इसमें आ जा सकता हूँ, जो कठिन शब्द के बारे में पहले जानकारी लेंगे, बाद में विचार करेंगे जो सारांश के बारे में। यहाँ पर चारों पदार्थ या कन्नड़ में धर्म, अर्थ, काम, मोक्ष और बिगड़ती वहाँ से मुक्ति होना अथवा ಹೊರಗೆ ಬರುವುದು ಅಂತ, ಬಿರಾದರಿ ಸಹೋದರರು ಅಥವಾ ಸಂಬಂಧಿಕರು ಅಥವಾ ನೆಂಟರಿಷ್ಟರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಬಾಂಡ್ ಹಂಚು, ಪತ್ತಲ ತೆಳುವಾದ, ಗಡ, ಅಗಿ ಇವು ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ವಿಷಯದಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಕಠಿಣ ಪದಗಳು. ಹಾಗಾದರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಪೇಜ್ ನಂಬರ್ 2ರಲ್ಲಿ ಕೊನೆಯ ಒಂದು ಸಾಲನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಾಗ, ಅಂದರೆ ಕೊನೆಯ ಒಂದು ಪರಿಚಯದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. जिस दिन पहले बार पूरा चला, सुजान को मानो चारों पदार्थ मिल गए. उस गांव में जो कुआं तोड़ने के बाद वो सभी जनों को उपयोग हो गई है. इसके लिए आगे जो सुजान का दैव है या सुजान का कीर्ति है, वो कीर्ति चारों तरफ फैल गई. वो चारों तरफ फैलने के बाद उनके चारों पदार्थ मिल गई. चारों पदार्थ मिल गई, इसका अर्थ क्या है सुजान भगत को? यहाँ पर धर्म और अर्थ और काम और मोक्ष, ये चारों पदार्थ है, वो चारों पदार्थ मिल गई है. जो काम गांव में किसी ने न किया था, वह बाप दाद के पुण्य प्रताप के सुजन के कर दिखवाया. यह काम है. वो काम क्या है? उस घर में केवल 3 कुएं हैं, लेकिन वो कुएं से पानी भरपूर नहीं है. कुछ कार्मिकों को या रैतों को या फार्मरों को या किसानों को वो पानी सफिशिएंट न होता है. इसके लिए वहाँ पर अब भी एक कुआं जरूरत था. वो काम पहले ही दिनों से आ गया था, लेकिन वो काम कोई न किया. फिर यहाँ पर सुजान ने क्या किया? उनका जो पिता है और उनके जो दादा है या बाप है, वो दादा वो बाप के मन में विचार था, हमारे गांव में एक कुएं या आवश्यकता है. वो आवश्यकता है, इस विषय आपके ही मन में था, लेकिन वो काम न हो गई थी. बहुत दिनों के बाद उनके बाप दादा का क्या विचार है, वो विचार परिपूर्ण करने वाला व्यक्ति सुजान है. इसके लिए सुजान वो अच्छा काम करने के बाद उनकी कीर्ति चारों तरफ फैल गई है. और एक दिन गांव में गया के यात्री आकर ठहरे.
एक दिन क्या हो गया है, सुजन के गांव में एक गया की यात्री आ गई। गया कहे तो बिहार में आने वाले जो प्रसिद्ध स्थल का नाम है, वो प्रसिद्ध स्थल का नाम क्या है, गया है। वो गया कहाँ आती है, बिहार में आती है। बिहार में जो एक प्रदेश है वो प्रतिष्ठित प्रदेश है, वो प्रतिष्ठित प्रदेश का नाम या स्थल का नाम क्या है, गया है। वो गया से एक व्यक्ति आकर सुजन के गांव में ठहरे और सुजन ही के द्वारा पर उनका भोजन बना। सुजन को बहुत ही आनंद हो गई थी। इसके लिए सुजन ने क्या किया, वो गया यात्री को अपने ही घर में भोजन का व्यवस्था कर ली। सुजन के मन में भी गया करने की बहुत दिनों से इच्छा थी, लेकिन यहाँ पर सुजन के मन में भी विचार है। सुजन भी विचार करते हैं, मैं भी गया को जो जाने के लिए मुझको भी मोक्ष प्राप्त हो सकता है। डेफिनेटली मैं जो गया है या प्रतिष्ठित स्थल है वो स्थल जाने का विचार है, वो विचार बहुत दिनों से सुजन के मन में थे। लेकिन सुजन के मन में भी गया करने के बहुत दिनों से इच्छा थी। इनकी ही मन में गया या प्रतिष्ठित स्थल को जाने के लिए इनका मन में भी इच्छा थी। एक अच्छा अवसर देखकर वह भी चलने की तैयार हो गया। यहाँ गया का एक यात्री आ गया है, ये बहुत ही अच्छा अवसर है, ये चांस है। इसके साथ मैं भी वहाँ गया को जाने के लिए अच्छा हो सकता है, जिस तरह वो सुजन ने मन में विचार किया। और यह अच्छा अवसर देखकर ये चांस मिल गई है ना, वो चांस किस तरह है, बहुत ही अच्छा अवसर है। और ये अच्छा अवसर देखकर सुजन ने गया को चलने के लिए तैयार हो गया। उसकी स्त्री बुलाकी ने कहा, बुलाकी एक नाम आ सकती है। जो बुलाकी कौन है, बुलाकी सुजन का पत्नी का नाम है। सुजन पत्नी का नाम क्या है, बुलाकी है। वो बुलाकी ने आकर कहा, अभी रहने दो, अगले साल चलेंगे, अब मत जाना, वो उचित नहीं है। लेकिन तुम वो गया को जाने के लिए जो अगले साल आते हैं ना, वो अगले साल में चलेंगे। यही बात सुजन का जो धर्म पत्नी है, सुजन का या पत्नी है, वो पत्नी ने कहा। सुजन ने गंभीर भाव से कहा। सुजन का बहुत ही क्रोध आ गया। सुजन को बहुत ही निराश हो गई है। इसके लिए सुजन ने गंभीर भाव से उनका पत्नी को देखकर कहते हैं, अगले साल क्या होगा, अगले साल क्या होती है कौन को मालूम है, ये कौन बताती ही नहीं है। अगले साल क्या होगा कौन जानता है, अगला साल क्या होती है वो विषय कौन जानता है। किसको भी या विषय अगले साल इस तरह हो सकता है या वो विषय है, वो विषय कौन भी न जानता है। इसके लिए धर्म के काम में मीना में से निकलना अच्छा नहीं, ये धर्म का काम है। जो गया एक प्रतिष्ठित प्रदेश है या प्रतिष्ठित स्थल है, वो जाने के लिए यहाँ पर मीनामेश करना तो अच्छा नहीं हो सकता है। जिंदगी का क्या भरोसा, जो अगले साल जो आ सकता है वो अगले साल में हम रहता है या नहीं कौन जानता है। इसके लिए जिंदगी का क्या भरोसा है, ये जिंदगी है, ये जिंदगी कब मर जाता है किसको मालूम नहीं है।
आज वो व्यक्ति पाठ करता है, आज वो व्यक्ति काम करता है, आज वो व्यक्ति जो कुछ ना कुछ काम करता है, लेकिन 1 घंटे के बाद वो व्यक्ति रहता है या न रहता है किसको भी मालूम नहीं है, ये किसको भी जानते नहीं है। इसके लिए आगे साल में क्या हो सकता है वो विषय के बारे में कुछ भी न जान सकता है, लेकिन ये जिंदगी का भरोसा भी नहीं है। इसके साथ बुला के कहा हाथ काली हो जाएगा, लेकिन वो जाने के लिए, गया को जाने के लिए जो पैसे आवश्यकता है या रुपया आवश्यकता है, लेकिन वो रुपया मेरे पास नहीं है, मेरे हाथ खाली हो गए हैं, घर में कुछ भी नहीं है, घर में 1 पैसा भी नहीं है, 1 रुपया भी नहीं है, जिसके लिए बुलाके ने क्या कहा, हाथ खाली हो गई है। और सुजन भगवान की इच्छा होगी, सुजन के मन में क्या विचार था, वो भगवान के बारे में पूर्ण जो विश्वास है या भरोसा है, इसके लिए वहाँ पर सुजन ने क्या कहती है, ये विषय भगवान की जो इच्छा है, गया को जाने का जो काम है या कार्य है, वहाँ पर वो विषय किस तरह है, ये भगवान की इच्छा है, तो फिर रुपये हो जाएंगे। भगवान का भला या भगवान का इच्छा हुए तो पैसे आ सकता है या रुपया आ सकता है। भगवान से अधिक कोई व्यक्ति नहीं है, जो भगवान के मन में क्या विचार है वो विचार हो सकता है, लेकिन यहाँ पर मेरी ही तरफ से कौन है, भगवान है। वो भगवान क्या करता है, उनका इच्छा हो गया है, उनकी इच्छा हो गई है, लेकिन हमारे पास जो पैसा नहीं है या रुपया नहीं है, वो रुपया भी कौन देता है, वो भगवान देता है। और उनकी यहाँ किस बात की कमी है, वो भगवान ने किस बात की कमी नहीं है, इसके लिए वो व्यक्ति को हमें भगवान नाम से कहा जा सकता है। कोई व्यक्ति के ऊपर जो भगवान का आशीर्वाद रहता है, भला रहता है या ब्लेसिंग रहता है, वो व्यक्ति को कुछ ना कुछ जो कुछ भी न हो सकता है, क्योंकि लिए उनकी ही मस्तिष्क में क्या है, वो भगवान का आशीर्वाद है। जिस तरह उनकी यहाँ किस बात की कमी है, भगवान किस बात की कमी नहीं है, बुला कि इसका क्या जवाब देती, लेकिन बुला कि ये प्रश्न को उत्तर न देने के लिए सामर्थ्य उनके पास नहीं है, वो चुपचाप बैठ गई। मैं बाधा डालकर अपनी मुक्ति क्यों बिगाड़ती, यहाँ पर जो सत्कार में बाधा डालकर, जो सत्कार में मुश्किल आने के बाद मुक्ति क्यों बिगाड़ते हैं, जो तुम मुक्ति है ना, वो मुक्ति क्यों पा कर सकती है। प्रातःकाल स्त्री और पुरुष गया करने चली, प्रातःकाल समय में ही बुलाकी और सुजन मिलकर गया जाने के लिए या तैयारी कर लिया। वहां से लौटे तो यह और ब्रह्मभोज की टहरी, लेकिन वहां से लौटे तो, उनके घर से लौटे तो यज्ञ और ब्रह्मभोज की टहरी, वहां पर यज्ञ कर दिया और ब्रह्मभोज भी कर दिया है। सारी बिरादारी निमंत्रित हुई। ये व्यक्ति बुलाकी और सुजन गया को जाता है, इसके लिए वहां पर जो वो व्यक्तियों को बिगड़ने के लिए, वो व्यक्तियों को जो सेंड करने के लिए सभी गांवों में जो व्यक्तियां हैं, समाज का जो नागरिक है, वो नागरिक आकर सारी बिरादरी का ना अर्थ क्या है, सहोदर या संबंधिकरू, वो सभी जनों आकर वो व्यक्ति जाने के लिए, सुजान और बुलाकी जाने के लिए जो प्रोत्साहन देने लगे।
11 गांव में सुपारी बांटी, लेकिन वहां पर 11 गांव गए तो ये 11 या 11 गांवों में सुपारी बांट ली है। इस धूमधाम से कार्य हुआ कि चारों ओर वाह वाह मच गई। ये आवाज है, ये न्यूज है, वो न्यूज चारों तरफ फैल गई है। चारों तरफ से किस तरह उनकी जो कीर्ति फैली है, सभी जनों ने वहां पर नाद गूंज उठी है। सब यही कहते हैं कि भगवान धन दे तो दिल भी ऐसा दे, लेकिन वहां पर भगवान इनको धन भी दिया है और इनको दिल भी ऐसा ही दिया है। सुजन को भगवान ने क्या किया, धन भी दिया है और इसके साथ वो सुजन को दिल भी दिया है। घमंड तो छू नहीं गई। सुजन के पास जो प्राइड है या घमंडी है, वो घमंडी कुछ भी नहीं है या छू नहीं गया। अपने हाथ से पत्तल उड़ता फिरता था। अपने हाथ से जो पत्तल, ये कपड़ा, वो कपड़ा लेकर सुजन ने क्या किया, वो उड़ता फिरता था और कुल का नाम जगा दिया, बेटा हो तो ऐसा हो। लेकिन बेटा हो तो ऐसा हो तो सुजन की तरह होना चाहिए, क्योंकि लिए सुजन जो धर्म का कार्य है और समाज का जो सेवा है, वो धर्म का कार्य या समाज का सेवा इनकी ही मन से ही करी है। इसके लिए वहाँ रहने वाले और ठहरने वाले सभी व्यक्तियों ने क्या कहते हैं, जो बेटा हो तो ऐसा हो जाए। बाप मरा तो घर में बोनी भांगी भी नहीं थी, अब लक्ष्मी घुटने तोड़कर आ बैठी है। इनकी बाप मर गई है, लेकिन वो समय में इनका ही घर में बूनी बांगी कहे तो इन कन्नड़ में जो भंगी सपू, इन घर में कुछ भी नहीं है। और अब लक्ष्मी या पैसे या रुपये या लक्ष्मी उनके घर में आकर घुटने तोड़कर बैठी है। वो अब रिच पार्टी हो गई है, वो अमीर हो गई है। एक द्वेषी ने कहा, इस तरह जो वहाँ पर विषय चल रही थी, लेकिन वो समय में एक द्वेषी व्यक्ति आ सकता है। वो व्यक्ति ने कहता है, क्या कहता है, इसमें कहीं गड़ा हुआ धन पा गया है। ये सुजन ने क्या किया है, वहाँ पर कहीं गड़ा हुआ धन पा गया है। गड़ा कहे तो धरती को जो तोड़ना। घड़ा, ये पद का अर्थ क्या है, अयीवलु। ये व्यक्ति सुजन ने कोई तरफ से जाकर बहुत दूर के जाने के बाद, वो भूमि तोड़ने के बाद इनको क्या मिल गई है, पैसे मिल गई है। इस तरह वो द्वेषी ने कहती है। लेकिन इस पर चारों ओर से उस पर बेचारे पढ़ने लगे हों तो तुम्हारे बाप दादा जो खजाना छोड़ गए थे। लेकिन वो द्वेषी ने कहती है, तुम्हारे बाप या दादा है पिछले ही साल में या बहुत दिनों की ही बाद क्या खजाना छोड़कर जाया है। यही उसके हाथ लगा है कि अरे भैया, यह धर्म की कमाई है। लेकिन यहाँ पर उस तरह तुम्हें न कहो, क्योंकि लिए ये धर्म का अच्छा कार्य है। तुम भी तो चाप फाड़ कर काम करते हो, वही उसी तरह तुम्हें न कहा जा सकता। लेकिन वो जो काम है, वो काम तुम करने के लिए जो प्रयास करो, क्यों ऐसी ऊक नहीं लगती। लेकिन वो सुजन ने अपनी ही खेत में ऊक लगती है, जो परिश्रम के साथ वहाँ पर वो काम करते हो, वो काम करने के बाद उनके पैसे मिल सकता है।
लेकिन तुम भी ऊख जो वहाँ पर तुम्हारे खेत में जो लगाती है, लेकिन तुम परिश्रम के साथ वो काम नहीं करता है। परिश्रम के साथ तुम्हें काम नहीं करने के बाद जो पैसा क्यों आ सकता है। इस तरह ऐसी ही फसल नहीं होती है। भगवान आदमी का दिल देखते हैं, लेकिन यहाँ पर एक लाइन है, भगवान क्या करता है, आदमी का दिल देखते हैं। भगवान ने क्या करते हैं, जो आदमी है वो आदमी का दिल किस तरह है, उनका मन किस तरह है, उसके बारे में सोचता है, उनके बारे में विचार करता है। जो खर्च करता है उसको देते हैं। कोई व्यक्ति का जो समाज के लिए या धर्म के लिए खर्च करता है, वो व्यक्तियों को भगवान ने पैसे या रुपया देते हैं। इस तरह जो पहला एक परिच्छेद है, पहला भाग है, वो भाग समाप्त हो गई है। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತು ನಾವು ಏನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ, ಪ್ರಥಮವಾಗಿ ಆ ಒಂದು ಸುಜಾನ ಇರುವಂಥ ಒಂದು ಪ್ರದೇಶವನ್ನು ತಗೊಂಡಾಗ ಅಲ್ಲಿ 3 ಬಾವಿಗಳ ಮಾತ್ರ ಇದ್ದು ಅದರಿಂದ ನೀರು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ರೈತರಿಗೆ ಸರಬರಾಜು ಆಗ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಈ ಒಂದು ಊರಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ ಇನ್ನೂ ಒಂದು ಬಾವಿಯ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅರ್ಥ ಆಗಿತ್ತು. ಆದರೆ ಆ ಒಂದು ಕಲ್ಪನೆ ಏನಿದೆ ಬಹಳ ದಿನಗಳಿಂದಲೂ ಅವರ ತಾತ ಮುತ್ತಂದರೇನದಾರಲ್ಲ ಅವರಿಂದಲೂ ವಿಚಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ರು, ಇನ್ನೊಂದು ಬಾವಿಯನ್ನು ಈ ಊರಲ್ಲಿ ತೋಡಿಸ್ಬೇಕು. ಅದು ಕೇವಲ ಕಲ್ಪನೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದೇನಿದೆ ಅದು ಕಲ್ಪನೆಯಾಗಿಯೇ ಉಳಿದಿತ್ತು, ವಿನಃ ಕಾರ್ಯರೂಪಕ್ಕೆ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. ಮುಂದೆ ಬರಬರುತ್ತಾ ಏನಾಯಿತು ಅಂದರೆ, ಸುಜಾನನು ತನ್ನ ಒಂದು ಹಿರಿಯರು ಏನು ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ರು ಆ ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಸಾಕಾರಗೊಳಿಸಿದ. ಅಂದರೆ ಮತ್ತೊಂದು ಬಾವಿಯನ್ನು ತೋಡಿದ, ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದಾಯಿತು. ಇಡೀ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಜನರು ಅವನನ್ನು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಶೀರ್ವದಿಸಿದರು ಅಥವಾ ಅವನನ್ನು ಹುರಿದುಂಬಿಸಿದರು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಇಷ್ಟು ಆಗುವುದರೊಳಗಾಗಿ ಅವನಲ್ಲಿ ಮನೆ ಮುಂದೆ ಏನಾಯಿತು ಅಂತಂದರೆ, ಗಯಾ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ಗಯಾ ಅಂದರೆ ಬಿಹಾರದಲ್ಲಿರುವಂಥ ಒಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿರುವಂಥ ಸ್ಥಳ. ಆ ಗಯಾದಿಂದ ಒಬ್ಬ ಯಾತ್ರಿಕನ ಆಗಮಿಸಿ ಏನು ಮಾಡ್ತಾನ ಅಂತಂದರೆ, ಸುಜಾನನ ಮನೆ ಮುಂದೆ ಇರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಥವಾ ಅವರು ಊರಿಗೆ ಬರ್ತಾನ. ಬಂದ ಬಳಕ ಸುಜಾನಿಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದರೆ ಸುಜಾನನ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಏನಿತ್ತು ಅಂದರೆ, ಯಾವಾಗಲೂ ಸಾಧು ಸಂತರ ಒಂದು ಸಂಘವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಅವರು ಯಾರಾದರೂ ಬಂದರೆ ಅವರಿಗೆ ಊಟದ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಇರುವಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದ. ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಬೇಕು ಅದನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಸಂಪತ್ತು ಒದಗಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದ. ಇವಾಗ ಸುಜಾನನಿಗೆ ಈ ವ್ಯಕ್ತಿ ಗಯಾದಿಂದ ಬಂದನಪ್ಪ, ಒಬ್ಬ ಯಾತ್ರಿಕ ಅಂದಾಗ ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಯಿತು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವ ಏನು ಮಾಡ್ದ ಅಂತಂದರೆ, ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಆ ಯಾತ್ರಿಕನಿಗೆ ಯಾವನ್ನು ಬೇಕು ಅಥವಾ ಏನನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಏನನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ ಎಲ್ಲ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ದಾರಿ ಎರಿತಾನ, ಬಿಟ್ಟುಕೊಡ್ತಾನ ಅಥವಾ ಅವನನ್ನು ಆ ರೀತಿಯಾಗಿ ತನ್ನ ಮನೆಯಲ್ಲೇ ಇರಲಿಕ್ಕೆ ಅವನಿಗೆ ಆಸ್ಪದವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾನೆ. ಆದರೂ ಸುಜಾನನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನಿತ್ತು ಅಂತಂದರೆ, ನಾನು ಗಯಾಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಕಲ್ಪನೆ ಇತ್ತು. ಈ ಒಂದು ಅವಕಾಶ ಅನ್ನುವಂಥದ್ದಿದೆ, ಈ ಯಾತ್ರೆಯ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಆ ಗಯಾಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು ಅನ್ನುತ್ತಾ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಗಯಾಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ವಿಚಾರಿಸಿಕೊಂಡಾಗ ಅವನ ಧರ್ಮಪತ್ನಿ ಬುಲಾಕಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಸುಜಾನನ ಹೆಂಡತಿ ಹೆಸರು ಏನು ಅಂದರೆ ಬುಲಾಕಿ. ಬುಲಾಕಿ ಬಂದು ಏನಂತ ಹೇಳ್ತಾಳ ಅಂತಂದರೆ, ಈಗ ಹೋಗುವುದು ಬೇಡ, ಮುಂದೆ ಹೋಗೋಣ ಅಥವಾ ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಹೋಗೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಅದಕ್ಕೆ ಸುಜಾನ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಏನು ಅಂತಂದರೆ, ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಏನಾಗುತ್ತೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು ಅಂತ. ಏಕೆಂದರೆ ನಾಳೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದೇ ನಮಗೆ ಇವತ್ತು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಇನ್ನೂ 1 ಗಂಟೆ ಬಿಟ್ಟು ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಬಟ್ ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಏನಾಗುತ್ತೆ ಅನ್ನುವಂಥ ವಿಷಯ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು ಅಂತ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಒಂದು ಧರ್ಮ ಕಾರ್ಯ ಅನ್ನುವಂಥದ್ದೇನಿದೆ, ಈ ಧರ್ಮ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನೀನು ಈ ಒಂದು ಮೀನಾಮೇಷಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಮಾಡಬೇಡ, ಇದರಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಈ ಕಲ್ಪನೆಗಳನ್ನು ತರಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಹೇಳಿದಾಗ, ಅಲ್ಲಿ ಆ ಬುಲಾಕಿ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾಳ ಅಂತಂದರೆ, ಇವಾಗ ಕೈ ಖಾಲಿಯಾಗಿದೆ. ಅಂದರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಹಣ ಅನ್ನುವಂಥದ್ದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಹಣ ಖಾಲಿಯಾಗಿದೆ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಸುಜಾನ್ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂದರೆ, ಆ ದೇವರ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ ಅಥವಾ ಮೋಕ್ಷವನ್ನು ಪ್ರಾಪ್ತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಕೆ ನಾವು ಹೋಗ್ತಿದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ ಅವನ ಒಂದು ಇಚ್ಛೆ ಹೇಗಿದೆ ಹಾಗೆ ಆಗಲಿ ಅಂತ.
ಅಂದರೆ ದೇವರ ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಸುಜಾನನಿಗೆ ಇರುವಂಥ ನಂಬಿಕೆ ಅಪಾರವಾಗಿರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಹೇಗೋ ತಾನಲ್ಲಿ ನಾನು ಬರಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಆ ದೇವರು ಏನು ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಹಣವನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ದೇವರ ಮೇಲೆ ಅಪಾರವಾಗಿರುವಂಥ ನಂಬಿಕೆ ಉಳ್ಳುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಗೋ ಮಾಡಿ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಯಾರಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬುಲಾಕಿ ಮತ್ತು ಸುಜಾನ್ ಇಬ್ಬರು ಕುಡ್ಕೊಂಡು. ಬಟ್ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ಆ ದೇವರ ಒಂದು ಮೋಕ್ಷವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೊರಟರು. ಊರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸುದ್ದಿಯು ಹರಡಿಬಿಡ್ತಾ ಊರಾಗ. ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಇಷ್ಟೊಂದು ಸಂತೋಷವಾಯಿತು ಅಂತಂದರೆ ಏಕೆಂದರೆ ಸುಜಾನನು ಊರಲ್ಲಿರುವಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನಿಗೂ ಬೇಕಾಗಿರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದ, ಎಲ್ಲರನ್ನ ಸಂಪಾದಿಸಿಕೊಂಡಿದ್ದ, ಎಲ್ಲರ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ಪಾತ್ರನಾಗಿದ್ದ ಅಂತ ಹೇಳಬಹುದು. ಆ ಊರಾಗಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೂ ಈ ಧರ್ಮ ಪತ್ನಿಯರು ಇಬ್ಬರೂ ಕೂಡ್ಕೊಂಡು, ಪತಿ ಪತ್ನಿಯರಿಬ್ಬರು ಕೂಡ್ಕೊಂಡು ಗಯಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂತಂದರೆ ಬಹಳ ಸಂತೋಷವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಮೆಚ್ಚುಗೆಯ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿಬರ್ತಾ ಇದ್ದವು. ಆದ್ರೆ ಊರ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮಂಥವರೇ ಅದಾರ ಅಂತಂದ್ರೆ ನಮಗೆ ಬೇಡಾದವರು ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಇರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಮಾತು ನೀವು ಭಾಳ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು. ಅಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವೈಯಕ್ತಿಕ ದ್ವೇಷ ಮನೋಭಾವನೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಬಂದು ಏನಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಅಂದ್ರೆ ಗಯಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂದ್ರೆ ರೊಕ್ಕನ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ. ಬಹುಶಃ ಇವ ಎಲ್ಲೋ ಸುಜಾನ್ ಭಾಳ ದೂರ ಹೋಗಿ ಭೂಮಿಯನ್ನು ಹಡ್ಡಿ ಭೂಮಿಯನ್ನು ಅಗದು ಆ ಹಣವನ್ನು ತಂದಿರಬೇಕು. ಅಥವಾ ಗಂಟ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ನಾವು, ಹಿಂದಕ್ಕೆ ನೀರ್ಯಾರು ಹೋಗಳು ಇಟ್ಟಿದ್ದು ನಿಧಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಆ ನಿಧಿ ಇವನಿಗೆ ಸಿಕ್ಕಿರಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ರೀತಿಯಿಂದ ತುಚ್ಛವಾಗಿರುವಂಥ ಭಾವನೆಯಿಂದ ಮಾತಾಡುವುದು. ಅಥವಾ ಹಂಗೆ ಮಾಡಿರಬೇಕು, ಹಂಗೆ ಮಾಡದೇ ಇದ್ದರೆ ಇನ್ನೂ ಏನು ಮಾಡಿರಬೇಕು ಅಂದರೆ ಇವನ ತಾತ ಮುತ್ಯಾಂದರೇನಾದ್ರಲ್ಲ ಖಜಾನಿ ಗಿಜಾನಿ ಏನಾದರೂ ದೊರೆತಿರಬಹುದು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಕ್ಷುಲ್ಲಕ ನುಡಿಗಳೇನದವಲ್ಲ, ಬಿರು ನುಡಿಗಳೇನದವಲ್ಲ, ಇಂಥ ನುಡಿಗಳನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವಾಗ ಊರಾಗ ಜನರು ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಮೋಕ್ಷ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ, ಈ ಒಂದು ಧರ್ಮದ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾತಾಡೋದು ಉಚಿತ ಅಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವಾಗ ಲಾಸ್ಟ್ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಭಗತ್ ಇಲ್ಲಿ ಸುಜಾನ್ ಅಂತಕ್ಕಂಥವ, ಆ ಭಗವಾನ್ ಆದ್ಮಿ ಕಾ ದಿಲ್ ದೇಖ್ತೆ ಹೈ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಬಹಳ ಒಂದು ಮಾರ್ಮಿಕವಾಗಿರುವಂತಹ ಪದ. ದೇವರು ಏನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂದರೆ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಸಂಪತ್ತನ್ನು ಕೊಟ್ಟು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಪತ್ತು ಇದನ್ನು ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಎದಕ್ಕಾಗಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ತನ್ನ ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕಾಗಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೋ ಅಥವಾ ಪರರ ಹಿತಕ್ಕಾಗಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೋ. ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ತನಗೆ ಆ ದೇವರು ಸಂಪತ್ತು, ಅಷ್ಟೈಶ್ವರ್ಯ, ಸುಖ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೊಟ್ಟಾಗ ತಾನು ಬದುಕುವುದರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಬದುಕ್ತಾನಲ್ಲ, ಆ ವ್ಯಕ್ತಿ ದೇವರಿಗೆ ಪ್ರೀತಿಗೆ ಪಾತ್ರನಾಗಿರತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ. ಆದರೆ ಸಂಪತ್ತು ಇದೆ, ನಾನು ಶ್ರೀಮಂತ ಇದ್ದೀನಿ, ನಾನು ಅಗರ್ಭ ಶ್ರೀಮಂತ ಅದೀನಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ತಾನೇ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿಸೋದು ಅಥವಾ ಮಕ್ಕಳ ಮನೆ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡುತ್ತಿದ್ದೀನಂದ್ರು ಒಂದು 10 ರೂಪಾಯಿ ದಾನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಹತ್ರ ಇರಲ್ಲ. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಹೆಂಗಿರ್ತಾನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಮುಂದೆ ಒಂದು ಸಲ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಗುರಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಒಂದು ಸಲ ತೊಂದರೆಗೆ ಗುರಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಲಾಸ್ಟ್ ಲೇಖಕರು ಏನಂತ ಬರೆದ್ರು ಅಂದರೆ ಬಹಳ ಒಂದು ಮಾರ್ಮಿಕವಾಗಿರುವಂಥ ಪದ ಬರೆದರು. ಭಗವಾನ್ ಆದ್ಮಿ ಕಾ ದಿಲ್ ದೇಖ್ತೆ ಹೈ, ಜೋ ಖರ್ಚು ಕರ್ತಾ ಹೈ ಉಸ್ಕೋ ದೇತೆ ಹೈ. ನೋಡಿ, ಭಗವಾನನ್ನು ನಮ್ಮನ್ನು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ತಾನಲ್ಲ, ಕೆಲವೊಂದು ಸಲ ಕಷ್ಟವನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಇವನ ಮನಸ್ಸು ದೃಢವಾಗಿದೆಯೋ ಇಲ್ಲವೋ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಕೆಲವೊಂದು ಸಲ ಸುಖ ಸಂಪತ್ತು ಅಷ್ಟೈಶ್ವರ್ಯ ಕೊಟ್ಟು ನೋಡ್ತಾನ, ಇವನ ಮನಸ್ಸು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಚಂಚಲ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ನಾನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಪತ್ತನ್ನು ಎಷ್ಟು ಸತ್ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ವಿನಿಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ದೇವರ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ನಾವಿಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ ಅಂತಂದರೆ ಸಂಪತ್ತು ಬಂದಾಗನೂ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿರಬೇಕು, ಆ ಸಂಪತ್ತು ನಮ್ಮಿಂದ ಹೊರ ಹೋದಾಗನೂ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿರಬೇಕು ಅಂತ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗತ್ತೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಈ ಸಂಪತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಇದು ಒಂದು ರೀತಿಯಿಂದ ಬಿಸಿಲಿದ್ದ ಹಾಗೆ, ಯಾವಾಗ ಬಿಸಿಲು ಹೋಗ್ತದ, ಯಾವಾಗ ಅಲ್ಲಿ ನೆರಳು ಬರ್ತದ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಾವು ಇರುವಂಥ ಒಂದು ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಒಂದು ಅವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರ ಜೊತೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡು ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೆ ಬೆರೆತು ನಾವು ಬದುಕಬೇಕು, ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೂ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇವತ್ತು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾಳಿನ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಸೆಕೆಂಡ್ ಒಂದು ಪರಿಚಯದಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಮತ್ತೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಣ.
ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈಗಾಗಲೇ ತಮಗೆ ತಿಳಿಸಿದಂತೆ ಇನ್ನೂ ಇದರಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ನಿಮಗೆ ಕಠಿಣವಾಗಿರುವಂತಹ ಪದಗಳು ಉಳಿದುಕೊಂಡಿದ್ದು ಅಂತಂದರೆ ಅಥವಾ ಅದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ತಮಗೆ ಆಗ್ತಿರಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ನೀವು ನೇರವಾಗಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಂಬರ್ಸ್ಗಳಿವೆ, ಅಂದರೆ ಹಿಂದಿ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಂಬರ್ ಇದೆ, ನಿಮ್ಗೆ ಆ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಇದೆ, ಆ ಫೋನ್ ನಂಬರ್ಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ತಮಗೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಯಾವ ಸಮಸ್ಯೆಗಳಿವೆ ಆ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸಿಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ. ನಿಮಗೆ ಯಾವ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಇವೆ ಅಂತ ನೀವು ಹೇಳಿದಾಗ ತಾನೇ ನನಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಒಂದು ವಿಚಾರಧಾರೆಗಳಿರೋದವಲ್ಲ, ಆ ವಿಚಾರಧಾರೆಗಳನ್ನು ಆದಷ್ಟು ನನ್ನ ಜೊತೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀರಿ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಆಶಯ ಭಾವನೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ವಿಡಿಯೋಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಸಮಾಪ್ತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.